अगदी शिस्तबद्ध स्पर्धा, वेळेबाबत काटेकोरपणा, पुन्हा एकदा कोणत्याही पद्धतीची हलगर्जीपणा केला जाणार नाही. या मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर आम्ही टायमिंग नोट करू, तो तुम्हाला सांगू आणि त्यानंतर तब्बल 15 मिनिटांमध्ये 3 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू शेवटच्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल आणि त्यानंतर ते षटक देखील तुम्हाला वेळेवरती कंप्लीट करायचे आहे. अदरवाईज आणखीन एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती अतुल भोईर आणि प्रणित पाटील ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणय कोळी. पहिला चेंडू दिशा द्यायची होती, बाट आणि बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. या पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली बाटल दरम्यान पाहायला मिळेल. एका बाजूला पालघर विभागातील संघ आहे तर दुसऱ्या बाजूला कल्याण विभागातील संघ. मोठी मॅच अगदी विचार केला तर पहिली मॅच टीम स्वयं 11 आखाडी संघानं कल्याण डोंबिवली विभागातील एक मोठ्या संघाला पराभूत केलं होतं. मोठी देसाईला पराभूत करून पुढच्या फेरीमध्ये अखूट टप्पाचा बॉल, मोठा प्रहार करायचा होता. बाट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रणय कोळीच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चांगली सुरुवात टीम बंदर पाखाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, पुढचा चेंडू. यावेळेस अपील तर केली जाते मात्र विश्वास त्या अपील मध्ये नाही. या चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक सिंगल दरम्यान या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं ऑफ द मार्क. बॅटर अतुल भोईर आणि ऑफ द मार्क टीम जय जलेश्वर वाडेकर. अगदी कल्याणकर झोपलेले नाही आहेत कारण वाडेकरची मॅच आहे तर दुसऱ्या बाजूला पालघरकर झोपलेले नाही आहेत कारण बंदर पाखर्डीची मॅच आहे. मोठी मॅच, बिग मॅच, बिग फाईट. पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल? फुलटॉस बॉल, बॅटची कडा लागली. या चेंडू शॉर्ट फाईन लेगला अडवला जातोय. फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवरती. फुलटॉस होता, निराश असेल बॅट्समन प्रणित पाटील कारण संधी चालून आली होती पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक, त्याच्यामध्ये संधी होती परंतु त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये आणि एक सिंगल दरम्यान या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक 2 या अंकावरती. गोलंदाज सज्ज. यावेळेस बघा मोठा प्रहार करायचा होता. बाट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चांगला चेंडू यावेळेस देखील पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. आणि अगदी विचार केला अतुल भोईर आणि प्रणित पाटील जबाबदारी घेऊन खेळ करणं गरजेचं. पहिलं षटक आणि भरपूर चांगलं षटक सुरू आहे सध्या प्रणय कोळीचं बंदर पाखर्डी संघाकडनं. यावेळेस लाईन चेक केली जाणार आहे अंपायर कडनं. भरपूर लांब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाणार. एका धावेनं धावफलक 3 या अंकावरती. 3 रन्स ऑन बोर्ड, 3 धावा धावफलकावरती. उल्लेख केला मोठ्या फटक्यांची नितांत गरज. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. बॅकफुट वरती गेलाय, फोर्स केलाय, फटका चांगला मात्र क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं पाहायला मिळतंय. एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. पहिल्या षटकाचा खेळ या दरम्यान झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 4 धावा. फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. आता मात्र जे पॉवर प्लेचं बंधनं असतील ते संपली जातील. अगदी 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अगदी टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाज किरण निकम आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये.
चला मॅच सुरू करायची आहे. मॅच सुरू करायची आहे. तब्बल 6 मिनिटं पहिल्या षटकासाठी तुम्ही घेतलायत. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल. यावेळेस दिशा दिली आहे. फटका चांगला. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा कोणताही प्रयत्न नाही आहे, मनामध्ये देखील नाही आहे, परंतु सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवणं फार गरजेचं. अगदी या क्षणाला टीम वाडेकर संघाकडनं सिंगल डबल जर येतील स्कोरबोर्ड चालतं राहील, कुठे ना कुठे सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचलं जाईल. खराब चेंडू त्याच्यावरती प्रहार नक्कीच केले जातीलच, परंतु त्या व्यतिरिक्त सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवणं टीम वाडेकर संघासाठी गरजेचं असेल. किरण निकम पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर बॅटर प्रणित पाटील. यावेळेस देखील फटका चांगला. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली, मात्र दुसरीचा प्रयत्न नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट. सिंगल डबलचा खेळ सध्या तरी पाहायला मिळतोय. मी म्हणेन चांगला खेळ तर आहे, परंतु मोठे फटके देखील शोधावे लागतील. एखादा खराब चेंडूवरती उत्तम प्रहार होणार, परंतु खराब चेंडू तो बनवावा लागेल. बॅटरला यावेळेस लोअर फुल टॉस. फटका चांगला, मात्र क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल या चेंडूवरती देखील पाहायला मिळाली. अगदी लोअर फुल टॉस होता, दिशा दिली, स्क्वेअर लेगला खेळाडू लावले होते. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळतंय. बॅट्समन अतुल भोईर आणि प्रणित पाटील सलामीची जोडी. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक किरण निकम. यावेळेस देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगच्या दिशेनं अडवलं जाईल. एक सिंगल. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू आतापर्यंत टाकले, 4 सिंगल. किरण निकम. गोलंदाज सज्ज किरण निकम. यावेळेस सराबाटनं लॉफ्टेड फटका. चेंडू हवे, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक करणार नाही आहे. टिपलाय जेल आणि संपलाय. बॅट्समन अतुल भोईरचा खेळ. लागतोय पहिला धक्का टीम जय जलेश्वर वाडेकर संघाला. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती सर्वेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. सर्वेश पाटील आल्यात. मोठ्या फटक्यांची गरज आहे. सिद्धू पाटीलला देखील येणं आता गरजेचं आहे. अगदी कान मंत्र देऊन पाठवले सर्वेशला. सर्वेशमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु ते येतील का? किरण निकम धावांवरती बंधनं घातली आहेत, धावा येत नाही आहेत. सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. खराब चेंडूचा कुठे ना कुठे वाट पाहिली जात होती, परंतु उल्लेख केला होता खराब चेंडू वाट न पाहता खराब चेंडू हा बनवावा लागेल. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली गेली. 2 षटकांचा बाजू खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 9 धावा. 9 रन ऑन अ बोर्ड. 9 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला टीम बंदर पाखाडी संघाची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रणय कोळीनं तब्बल 4 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये किरण निकमनं 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील काढली. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला टीम बंदर पाखाडी संघाची पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ. करण चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील तिसरं षटक घेऊन. करण चव्हाण सज्ज झाला. तिसरं षटक मार्गस्थ. पहिला बॉल. पहिला चेंडू भिरकावून दिला लेग साइडला. फटका चांगला, मात्र काय घडलंय क्षेत्ररक्षण चांगलं दरम्यान पाहायला मिळते. बॉल अडवला जाईल आणि या चेंडूवरती तब्बल धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाव्यानं धावफलक. दुहेरी अंकामध्ये 11.
या धावसंख्येवरती. अकरा धाबा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. यावेळेस सर बाटन लॉफ्टेड इट. फटका चांगला. बॉल सीमा रेषा पार. येतोय षटकार. षटकार आलाय 6 धावा धावफलकावरती. 6 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 17 या अंकावरती 17 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच. धावफलकावरती धाबा 17 पाहायला मिळतात. अगदी तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते करण चव्हाणच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा. त्यानंतर सरळ स्लॉट मध्ये बॉल दिला आणि सर्वेश पाटीलनं कोणताही वेळ लावला नाही या दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवण्यासाठी. षटकार आला. करण चव्हाण तब्बल 2 चेंडू आणि 8 धावा गोलंदाजांना खर्च केल्यात. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅट्समॅनची दांडी 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 गुल. विकेट. सर्वेश पाटीलला माघारी परतावा लागला. न्यू बॅटर एक्सपिरियन्स कम्पेटर सिद्धू पाटील खेळपट्टीवरती आला. अगदी क्षमता आहे सिद्धू पाटील मध्ये मोठे फटके खेळण्याची आणि सध्याच्या सिच्युएशनला गरजेचं देखील आहे धावफलकावरती कारण धावा 17 ऑन बोर्ड. 17 धावा. जय जलेश्वर वाडेकर विपक्ष स्वयं बंदर पाखर्डी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. सिद्धू साठी यावेळेस काय घडतंय. ज्या दिशेने खेळायचं होतं त्या दिशेने खेळता आलेलं नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सिद्धू पाटीलच्या एंडला थ्रो. अपील जोरदार केली जाते. तिसऱ्या पंचांची केली जाते मागणी. काय जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला. अगदी त्याला माहिती होते की नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर बाद होणार नाही. स्ट्रायकिंग एंडला सिद्धू पाटील आहे. ती विकेट महत्वाची असणार आहे सिद्धू पाटीलची आणि त्या एंडला थ्रो देखील आला आणि भरपूर चांगले यष्टीरक्षण देखील पाहायला मिळालं. आणि काय घडलंय काय बिघडलंय. तिसरे पंच. यस धावचीच्या रूपाने गेली आहे विकेट. सिद्धू पाटीलला माघारी परतावं लागणार आहे. मोठा धक्का. बिग विकेट डाऊन. मोठा मासा गाळायला लागलाय. सिद्धू पाटील बॅक टू द आउट.
थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा 18. न्यू बॅटर प्रशांत पाटील पाहायला मिळतील. अगदी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सिद्धू पाटीलला ज्या ठिकाणी फटका खेळायचा होता त्या ठिकाणी एक्झिक्यूट करू शकला नव्हता. गती प्रचंड गोलंदाजाकडे आणि त्या अनुषंगानं तो फटका एक्झिक्यूट करता आला नाही. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या रूपानं विकेट गेली. एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला, कारण वाडेकर विपक्ष टीम बंदर पाखाडी संघ. यावेळेस बघा भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करण चव्हाणची पाहायला मिळते या षटकामध्ये. अगदी पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर धावचीच्या रूपाने सिद्धू पाटीलची विकेट आली. सर्वेश पाटील आणि सिद्धू पाटील एका षटकामध्येच बाद झाले आणि त्यानंतर हा डॉट बॉल. दबाव सांगून जातो. यावेळेस उडवलाय, मिडल ऑफ द बॅट आलाय का, मात्र झेल ड्रॉप झालाय. काऊ कॉर्नरला खेळाडू होते. मिस्टेक 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 घडली आणि महत्वाच्या क्षणी महत्वाची झेल झाली आहे ड्रॉप. एक सिंगल त्या चेंडूवरती कंप्लीट. 3 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 19 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकोणावीस धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. मनीष केनी शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. वेळ जास्त घेऊ नका, विनंती असेल. जास्त वेळ घेऊ नका. टीम बंदर पाखाडी संघ गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी ट्रॅक वरती. यानंतरची मॅच असेल टीम जय श्रीराम स्पोर्ट उतन, त्याच्या विपक्षामध्ये श्री जाग माता केबे रोड. दोन्ही संघांना विनंती आहे टॉससाठी यायचा आहे. मोठा प्रहार करायचा होता, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एक धाव दरम्यान कंप्लीट केली गेली. लेग बायच्या रूपाने एक सिंगल, एका धावेनं धावफलक 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा काही सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत 19 चेंडू आणि 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या बंदर पाखाडी संघाची. मनीष पुन्हा एकदा यावेळेस उडवला फटका, चांगला बॉल चाललाय सीमारेषा पार, येतोय दर्जेदार षटकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला बॅट्समन प्रणीतच्या बॅटमधनं. येतो हा षटकार. 6 धावेनं धावफलक पुढे सरकत असताना 26 धावा. नक्कीच प्रणीतला माहिती आहे आपल्या गोलंदाजांसाठी आपण धावा बनवतोय. ज्या धावा येथून बनल्या जातील त्या धावा डिफेंड देखील करायच्या आहेत. वाडेकर संघ अगदी फिरकीपटूंचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मातीची विकेट आणि फिरकीपटूंचा संघ अगदी मॅच टफ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल बॅकफुट वरती जाऊन खेळून काढलाय. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट होईल का? बॅकअप नव्हता, अदरवाईज थ्रो निश्चित रूपानं झाला असता. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. 27 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला प्रणीत पाटीलची पाहायला मिळतीये, परंतु त्याला साथ प्रशांत पाटील देईल का? यावेळेस उडवलाय चेंडू हव्यात, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. भरपूर उशीर, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जे केलाय झेल कंप्लीट आणि विकेट झालाय पतन.
प्रशांत पाटीलला माघारी परतावं लागेल. लागतो आणखीन एक धक्का टीम जय जलेश्वर वाडेकर संघाला. थँक्यू डीजा. न्यू बाटर संघाचा तारणहार कपिल पाटील आपल्याला खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतोय. मोठे फटके, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके येणं गरजेचं. धावफलकावरती धावा असतील 27. बघा 35 प्लस टोटल एक चांगला असेल, कारण उल्लेख केला वाडेकर संघ फिरकीपटूंचा संघ. पहिल्या मॅच मध्ये काडी चालली होती. या मॅच मध्ये काय ती जादूची काडी चालेल का, परंतु हा प्रश्न आहे. परंतु उत्तर सध्या द्यायचं वेगळ्या प्रश्नाचं. कपिल साठी हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेल झाली आहे ड्रॉप, एक सिंगल या चेंडूवरती झाली आहे कंप्लीट. एका धावेनं धावफलक 28 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा अंतिम बॉल. व्हॉट अ मॅच, काय मॅच पाहायला मिळते. 28 धावा बनलात, मी उल्लेख केला होता. 35 प्लस जाऊ शकते, अजून देखील संधी आहे, कारण शेवटचा बॉल बाकी आहे. एखादा मोठा फटका यावेळेस सराबाटनं लेफ्ट हिट, बॉल सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू डीजा. धावफलकावरती धावा बनल्या 34 आणि 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चला पुढची मॅच टीम जय श्रीराम स्पोर्ट उतन विपक्ष टीम श्री जागमाता केवे रोड. येस सर, थँक्यू. कॉम्बॉक्स टॉस बॉक्स आरके टॉस बॉक्समध्ये आहोत. केल्वे रोड संघाचे या ठिकाणी आणि उत्तन संघाचे खूप खूप स्वागत. मी मान्यवर कक्षामधून भावेश भगत आपणास विनंती करेन ही टॉस करण्यासाठी. आपण टॉस बॉक्समध्ये या. वेलकम, स्वागत आहे भावेश भगत. तर एक महत्त्वपूर्ण सामन्याची आपण टॉस करणार आहोत. कॉलिंग कोण करेल? येस, उत्तन संघाचे ना, जय श्रीराम उत्तन संघाचे कॅप्टन या ठिकाणी कॉलिंग करतील. छाप असं म्हणणं आहे त्यांचं, मात्र पडतोय काटा. धन्यवाद भावेश, खूप खूप धन्यवाद. टॉस जिंकलेले आहे नक्कीच केल्वे रोड संघ. कॅप्टन निर्णय काय आहे? फिल्डिंग. अतिशय चांगला खेळ केला आपण, आमच्या प्रेक्षकांना खरोखर मंत्रमुग्ध केलं. खूप खुश आहेत आपल्या संघाच्या खेळावर. अजून एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. कसं एन्जॉय केलं इथे क्रिकेट, रजनी क्रिकेट? नक्कीच खूप एन्जॉय केलं आहे. आणि इथे खेळताना कुठला अनुभव पदरी घेऊन जाल, म्हणजे खेळताना तुम्हाला काय वाटलं, किंवा इथे जेव्हा खेळलात तुम्ही नक्कीच मनामध्ये काय होतं? नक्कीच इकडे म्हणजे आम्ही आमच्या भागात खेळतो, इकडे ग्रामीण भागात खेळतो. आम्ही बाहेर आलो, इकडे जरा चांगली संघ भेटतात, चांगली बॉलिंग लाईनअप, चांगली बॅटिंग लाईनअप. निर्णय काय आहे? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू. उत्तम संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला आहेत. एवढ्या लांबून आलात, एक चांगला सामना तुम्हीही जिंकलात. बॅटिंग करायची आहे पहिल्यांदा. जसजशी रात्र होत जाईल कुठे ना कुठे वातावरणाचा परिणाम होईल बॅटिंगवर. किती धावांपर्यंत साधारणतः जाल? कमीत कमी 55 ते 60 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू मी. या पश्चिम भागातून जेव्हा इथे संघ येतात ना, त्या संघांवर खूप प्रेम केलं जातं आमच्या प्रेक्षकांकडून, आणि तुमच्या संघालाही खूप लाईक मिळालं इथं. कसं वाटलं इथं खेळताना? खेळताना खूपच चांगलं वाटलं, आणि तुमचे जर ऑर्गनायझेशन बघितलं तर खूपच चांगलं आहे. आणि एकूणच प्रेक्षकांना काय सांगाल तुमच्या खेळाबद्दल? प्रेक्षकांना काय सांगणार, प्रेक्षक बघायलाच येतात म्हणून. नक्कीच तुमच्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस झालेले आहे. केल्वे रोड संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, आणि जय श्रीराम उत्तम संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक शेळके उपस्थित आहेत. साहिल शेळके, बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच ज्ञानेश्वरजी चिकणे सर. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच महत्त्वाची, मॅच भरपूर मोठी.
दरम्यान पाहायला मिळते एका बाजूला टीम वाडेकर तर दुसऱ्या बाजूला टीम बंदर पाखाडी संघ. मी उल्लेख केला होता बघा 35 बांधल्या गेल्या तर कुठे ना कुठे मॅच मध्ये रंगत निर्माण होईल आणि 35 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी टीम बंदर पाखाडी संघाला. 35 बनवायच्या आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. आणि निश्चित रूपाने नाणेफेकी झाली तेव्हा टीम केवे रोड संघानं च्या कर्णधाराने एक वाक्य म्हटलं की जेव्हा आपण मोठ्या संघाच्या विरोधामध्ये खेळतो ना तेव्हाच कुठे ना कुठे आपल्या संघाची कमी आपल्याला समजते. आपला संघ किती मोठा आहे ते आपल्याला त्या संघाच्या विरोधात खेळल्यानंतरच समजते. आणि नक्कीच ते सुद्धा भिवंडीमध्ये आले खेळण्यासाठी. त्यांचा अनुभव देखील एक वेगळा कारण भिवंडी क्रिकेटची पंढरी आहे आणि अनेक सामने आपल्याला पाहायला मिळत असतात. जसा ज्ञानेश्वर दादांनी उल्लेख देखील केला होता की तुम्ही सकाळी यूट्यूबवरती ऑन करा त्याच्यावरती टाका की बाळा मामा चषक 2024 तुम्हाला अनेक सारे टुर्नामेंट पाहायला मिळतील. त्यामध्ये 40+ असतील, मास्टर 40+, रेग्युलर 40+, नवीन 40+, अनेक असे संघ. म्हणजे बघा क्रिकेटच्या खेळाला कोणतीही वयाची मर्यादा नाही आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला पहिलं आई वडील काही घेऊन देत असतील तर ती म्हणजे बॅट आहे आणि तेव्हापासून लागलेला ती आवड क्रिकेटच्या खेळाची ती वयाची मर्यादा ओलांडून टाकते. 85, 90 या वयाचे देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटचा आनंद घेताना. जाऊया मॅचच्या दिशेनं. 35 म्हणतील की डिफेंड होतील. गोलंदाजाचा पहिला बॉल. पहिला चेंडू उडवलाय, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप. हे काय केलं? महत्वाची मॅच, महत्वाची मॅच, महत्वाची विकेट. आता मात्र हेच म्हणावं लागेल, हे प्रभू, हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ? पहिल्या चेंडूवरती विकेट जर आला असता तर पूर्णपणे दबाव टीम बंदर पाखाडी संघावरती वाडेघर संघानं टाकला असता. परंतु झेल ड्रॉप झाली. पिन ड्रॉप सायलेंट एका क्षणाला मैदानाच्या आतमध्ये होता कारण महत्वाची विकेट होती. रोहित नार्वेकर आणि विवेक भंडारी ही जोडी खेळपट्टीवरती. अतुल भुईर पुन्हा सज्ज झाला. विकेट मिळवायचे आहेत, संघाला जिंकवायचं आहे. एकच आशा, फुलटॉस बॉल, सर्व बॅटनं लॉफ्टेड हिट. यावेळेस मात्र अटेम्प्ट भरपूर चांगला होता क्षेत्ररक्षकाचा परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. धावफलक 2 धावेनं पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. अप्रतिम मॅच, अप्रतिम लढत पाहायला मिळते. रात्रीचे तब्बल 1:30 वाजून गेलेत आणि प्रेक्षक SK एंटरटेनमेंट या यूट्यूब वाहिनीवरती अनेक सारे कमेंट्स देखील येतात. बेस्ट ऑफ लक येत आहेत सर्व संघांना. त्यांचं देखील वेलकम आहे. एवढ्या रात्री देखील ते मॅच बघतात. नक्कीच यातले मोस्टली प्रेक्षक कल्याणचे आणि वाडेघरचे आपल्याला पाहायला मिळतील. बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. हुकला तर मुकला, थांबला तो संपला, असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. मोठे फटक्यांचा वारंवार प्रयत्न केला जातोय. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. गोलंदाज अतुल भोईरच्या माध्यमातून चौकार आला परंतु त्यानंतर कमबॅक. गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील फटका उडवलाय. फटका हवेत आहे. जेवढी लांबी गाठली आहे तेवढंच अंतर देखील गाठलंय. बॉल सीमारेषेबाहेर. षटकार.
काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बॅट्समन रोहित नार्वेकरच्या बॅटमधनं षटकार. मॅच संपवण्याची घाई झाली. या गोलंदाज सज्ज, विकेट काढायच्यात. यावेळेस देखील के कडक 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 षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. अगदी जले पे नमक मी म्हणेन. पहिल्या चेंडूवरती या खेळाडूची झेल ड्रॉप झाली होती आणि मॅच फिरवली. बॅट्समन रोहित नार्वेकरनं धावफलकावरती धावा तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. 20 ऑन बोर्ड. कमबॅक करावं लागणाऱ्या टीम वाडेकर संघाला. कमबॅक करण्यासाठी हा संघ जाणला देखील जातो, परंतु अगदी अजून देखील 15 धावा बनवायच्या आहेत. कपिल पाटील दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. रोहित नार्वेकरनं आपलं काम केलंय, मात्र विवेक भंडारी 15 धावा बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये. अगदी कपिल आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. मॅचला पुन्हा होतीये सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. थ्रिलर मॅच. 15 धावांची अजून देखील गरज आहे. मॅच अजून संपलेली नाही. कपिल पाटील सांगेल का? पहिला बॉल. कपिल पाटीलचा दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू. डायरेक्ट हिटची गरज आहे, मात्र एक सिंगल. विवेकला माहिती आहे की रोहित नार्वेकर चांगली बॅटिंग करतोय आणि त्या घडीला कुठे ना कुठे त्याच्यावरती स्ट्राईक देणं देखील गरजेचं आहे, कारण त्याला माहिती आहे लगा तो छान तक नाही तो शाम तक. गोलंदाज सज्ज कपिल पाटील पुन्हा एकदा सज्ज झाला. रोहित नार्वेकर जीवनदान मिळाल्यानंतर एक वेगळा खेळ त्याचा पाहायला मिळालाय. मोठा प्रहार पुन्हा एकदा करायचा होता. बॅट आणि बॉलचा हवा तसा मिलाप नाहीये. एक सिंगल लेग बायच्या रूपानं कंप्लीट केली गेली. एका धावेनं धाव फलक 22. 22 धावा धाव फलकावरती. 22 रन ऑन बोर्ड. गोलंदाज सज्ज. यावेळेस विचिट केला. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. कॉलिंग महत्वाचं आहे. कॉलिंग करा कारण एक अपघात क्रिकेट पासून दूर नेऊन ठेवू शकतो. आणि यंगस्टर खेळाडू आहेत वाडेकर संघाचे. अनेक टुर्नामेंट गाजवल्यात. भिवंडी मध्ये देखील नाव कमावले. पालघर असो, ठाणे असो, रायगड मध्ये देखील जाऊन नाव कमावलंय. यावेळेस सर्व बॅटनं लॉफ्टेड फटका. बॉल सीमारेषा पार. रोहित नार्वेकरचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. गरज यावेळेस काय घडलंय प्रश्न असेल. लाईन करावा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न रोहित नार्वेकर करेल का? कारण झेल सुटल्यानंतर फक्त एकच रूप त्याचं पाहायला मिळालंय. यावेळेस सर्व बॅटनं लॉफ्टेड हिट, मात्र चेंडू फसलाय आणि झेल झाली आहे ड्रॉप. आणखीन एक जीवनदान. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली असती ना तर मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. अजून देखील 4 धावांची गरज.
यावेळेस चांगला चेंडू खराब लाईन पाहायला मिळते. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव, अजून देखील 3 धावांची गरज. बघा अगदी आम्ही साईड यावेळेस पलटी फटका, चेंडू हवेत आहे. 1 धाव दरम्यान कंप्लीट आणि 1च धाव. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा 33 धाबा, 12 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. चला वेळ घेऊ नका, विनंती असेल. 12 बॉल 2 धावांची गरज. बारा चेंडू आणि तब्बल 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सिद्धू पाटील. पहिला बॉल दिशा दिली आहे. 1 सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. आता मात्र 1 धावेची गरज. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी टीम बंदर पाखाडी संघाला. अगदी सांगून देत असताना आम्ही सुद्धा मॅच खेळण्यासाठी या भिवंडी नगरीमध्ये आलोय. 1 धावेची गरज, दिशा दिली आणि मॅच या ठिकाणी झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम स्वयं मेलवन बंदर पाखाडी संघानं. अभिनंदन टीम पाखाडी संघ. आणि हार्ड टीम JSA जय जलेश्वर बाडेगर. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेमध्ये आपलं नाव नोंदवलं. एक विजय देखील आपण या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केला. मात्र या सामन्यामध्ये तुम्हाला हार पत्करावी लागली. हार्ड लक टीम बाडेगर अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम